नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 मध्ये आपल्याला ई पीक पाहणी ही TCS ऍप मध्ये करावी लागणार आहे. ही ई पीक पाहणी करत असताना यामध्ये आता महाराष्ट्र शासनाने दोन महत्वपूर्ण बदल या ठिकाणी 21 मे 2026 रोजी या ठिकाणी केलेले आहे. याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, की गेल्या 2 वर्षापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या ठिकाणी 100% ई पीक पाहणी करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवत आहे. परंतु 100% ई पीक पाहणी मागील 2 वर्षामध्ये या ठिकाणी झालेली नाही. आणि हाच विचार करून ही ई पीक पाहणी 2026 मध्ये 100% या ठिकाणी झाली पाहिजे. याकरता काही बदल या ठिकाणी TCS ऍप मध्ये केंद्र सरकारने या ठिकाणी केलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारला या ठिकाणी करण्याचे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये दोन महत्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला बदल असा आहे शेतकरी मित्रांनो, की ज्यावेळेस तुम्ही ई पीक पाहणी करणे सुरू होईल, साधारण 1 जुलै 2026 पासून ई पीक पाहणी सुरू करण्यात येते. त्यामध्ये तुम्ही तुमच्या शेतातील मालाची ई पीक पाहणी करत असताना ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये असता आणि त्या ठिकाणी मोबाईलमध्ये नेटवर्क नसते, अशा वेळेस तुम्ही ई पीक पाहणी करू शकत नाही. परंतु आता सरकारने या ठिकाणी ज्या भागामध्ये नेटवर्क नाही त्या ठिकाणी ई पीक पाहणी करण्यामध्ये एक बदल या ठिकाणी केलेला आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतातील मालाची तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी ई पीक पाहणी TCS ऍप मध्ये करून घ्यायची आणि ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क एरियामध्ये असाल त्यावेळेस जी ई पीक पाहणी तुम्ही ऑफलाईन केलेली आहे ती ई पीक पाहणी आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची. केव्हा की ज्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क येईल, तुम्ही नेटवर्कच्या भागामध्ये आल्यानंतर ती ई पीक पाहणी आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. हा झाला पहिला बदल. दुसरा बदल असा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो, की पहिले शेतकरी या ठिकाणी ई पीक पाहणी करतात आणि शेतकऱ्यांची ई पीक पाहणी संपल्यानंतर दुसरी ई पीक पाहणी, ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिली बाकी आहे अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी हे तलाठी यांच्या माध्यमातून जे सहाय्यक नेमण्यात येतात ते या ठिकाणी ई पीक पाहणी करतात. परंतु आता यावेळेस सुरुवातीपासूनच ज्यावेळेस शेतकरी ई पीक पाहणी करतात त्या तारखेपासूनच सहाय्यक या ठिकाणी ई पीक पाहणी करणार आहे. म्हणजे ही ई पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून यासाठी ठेवण्यात आलेली आहे, की ज्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही ते शेतकरी या ठिकाणी ई पीक पाहणी करू शकत नाही. काही शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे परंतु त्यांना त्याची माहिती नसते, की ही ई पीक पाहणी या मोबाईलमध्ये कशी करायची, याचं पुरेसं ज्ञान त्या शेतकऱ्यांना नसते आणि या कारणामुळे त्या शेतकऱ्याच्या शेतातील मालाची ई पीक पाहणी करणे या ठिकाणी राहून जाते. आणि असे होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच यावेळेस सहायकाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ई पीक पाहणी करून घेण्यात येणार आहे, जेणेकरून अशा शेतकऱ्यांची ई पीक पाहणी या ठिकाणी बाकी राहिली नाही पाहिजे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं जे 100% ई पीक पाहणीचं उद्दिष्ट आहे ते 2026 मध्ये या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे आहे, असे सरकारने या ठिकाणी ठरवलेले आहे. सहायकांना सुद्धा या ठिकाणी त्याचा बेनिफिट चांगल्या प्रकारे मिळणार आहे. जे सहाय्यक प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेताची ई पीक पाहणी करतील त्यांना पर ई पीक पाहणीचे 10 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याची ई पीक पाहणी केली तर त्यांचं मानधन या ठिकाणी वाढेल आणि अशा पद्धतीने कोणत्याही शेतकऱ्याची ई पीक पाहणी या ठिकाणी बाकी राहणार नाही, असा या ठिकाणी शासनाचा उद्देश आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नेटवर्क नाही त्यांनी त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ई पीक पाहणी करून घ्यायची आणि नेटवर्क मध्ये आल्यानंतर ती अपलोड करून घ्यायची. आणि ज्या शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये ई पीक पाहणी करणे शक्य होत नाही त्यांनी सहायकाच्या माध्यमातून या ठिकाणी 2026 हंगामामध्ये या ठिकाणी ई पीक पाहणी करून घ्यायची. अशा प्रकारे ही होती महत्वपूर्ण ई पीक पाहणीबाबतची महत्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.